ए आज किती मस्त वाटतंय. आपण 4 जण म्हणजे खरे सरपोतदार असे जेवायला बसलोय. त्या तिघांची लुडबुड नाहीये. ते तिघं असले ना की त्यांचं त्यांचं चालू असतं. म्हणजे ती वॉर्डन कशी बोलते आठवतं तुला? स्वानंदी, तू काळजी घे स्वतःची. जेवणाच्या आधीच्या गोळ्या घेतल्यास का? तुझं ना लक्ष नसतं बाई तुझ्याकडे. आणि मग मणी तुला सांगते बघ, स्वानंदीकडे लक्ष ठेवत जा. असे काहीतरी फुटकळ जोक करतात आणि हसतात तिघ बावळट. मम्मा काय आम्हाला तुझ्या ह्या टॅलेंट बद्दल माहित नव्हतं. डिक्टो वॉर्ड ना करेक्ट करतेस. हो खरंय. मम्मा हॉस्पिटलमध्ये काय परफॉर्मन्स दिलास ग तू. मला वाटतं डायरेक्ट ऑस्कर मिळाला असतं तुला. खरंच फिल्म मध्ये ट्राय कर, एखादा रोल मिळेल तुला. नको, मला रोल वगैरे काही नकोय. आता ती पिढा टळली ना घरातनं, बस माझं सगळं लक्ष संचिता आणि तिच्या होणाऱ्या बाळाकडे. एकदा का बाळ झालं ना की बस. काय रिपोर्टर दळवींचा फोन? ते का बरं मला करतायत? नमस्कार दळवी साहेब. नमस्कार साहेब. कशी काय आठवण काढलीत? अहो खबरच अशी आहे की तुम्हाला फोन करावा लागला. कसली खबर? कुठली खबर? साहेब आम्हाला असं कळलंय की त्या लेडीज हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत ना, अहो त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांना नक्की काय झालंय साहेब? नाही म्हणजे तुम्हाला आयडिया असेलच ना. आता आम्हाला कशी काय आयडिया असेल? असं काय करताय साहेब? अहो त्या बाई तुमच्या घरात राहत होत्या आणि त्यांना पाहायला तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात अशी पक्की खबर आहे माझ्याकडे. हॉस्पिटलचं फुटेज सापडलंय मला. त्या बाई तुमच्या नातेवाईक आहेत का? अहो दळवी साहेब, माणुसकी म्हणून पण काही प्रकार असतो की नाही? हा, तुम्ही ना पत्रकार सगळीकडे काळा चष्मा लावूनच बघता. त्या वॉर्डन आमच्या घरी होत्या, त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून त्या आत्ता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मग परत आमच्याकडे येणार आहेत. आणि हो आहे, आमचं नातं आहे. आमच्या मिसेस आहेत ना, त्यांच्या खास मैत्रीण आहेत त्या. काय त्यांना अचानक हॉस्टेलमधनं बाहेर पडावं लागलं ह्याची कल्पना तुम्हाला आहे ना? मग काय, आमच्या मिसेसनी त्यांना एक मैत्रीण म्हणून आमच्या घरी आणलं आणि त्याला आमची संमती होती. तुमची काही हरकत नाहीये ना? बरं दळवी साहेब, मी नाश्ता करतोय, फोन ठेवू का? सॉरी साहेब, उगाच तुम्हाला नाश्ता करताना डिस्टर्ब केलं. ठेवतो. डॅड काय आलं? काही टेन्शन? काय नाही रे, हे पत्रकार हुंगायला लागलेत. त्यांना खबर लागली होती की ती वॉर्डन आपल्या घरी राहत होती, तिचा ऍक्सिडेंट झाला आणि आता ती हॉस्पिटलमध्ये परत आपल्या घरी येणार आहे म्हणून. मला ना काहीही करून त्या नीलम आणि मणीचा बंदोबस्त करावा लागणार आहे. जास्त दिवस मी हे चालवून घेणार नाहीये. यांच्या डोक्यात काय चालू असतं ना कोणालाच कळत नाही. आता बघूया पुढची खेळी काय खेळतायत ते. मॅडम बरं वाटतंय का तुम्हाला आता? काय झालं होतं मगाशी? इतका घाम का आला होता तुम्हाला? तुला काही त्रास होतोय? काही त्रास होत असेल तर सांग. मणी सर, अहो त्या कसं सांगू शकतील आता? अरे हा, आता आम्हाला नाही कळणार. आम्हाला ना तुझी भाषा शिकून घ्यावी लागणार आहे.
डॉक्टर, मी म्हटलं ना काळजी करू नका म्हणून. मी आहे. म्हणे नीलम कशी आहे? ठीक आहे आता. त्यांच्या जीवाला धोका नाहीये ना? नाही सर. ठीक आहे, आम्ही त्याला घरी घेऊन जातोय. तुम्ही डिस्चार्ज पेपर तयार करा. डिस्चार्ज? आणि पेशंटच्या अशा कंडिशन मध्ये डिस्चार्ज म्हणजे? मी तुम्हाला सांगतोय ना, आम्ही तिला घरी घेऊन जाऊ. तिथे आम्ही सगळी व्यवस्था करतो. तुम्ही डिस्चार्ज पेपर तयार करा. जा कामाला लागा. जा. ठीक आहे सर. नाही, नको नको साहेब, डिस्चार्ज नको घ्यायला आता. इथे हॉस्पिटलमध्ये काय प्रॉब्लेम आहे? म्हणी आपण सगळ्या सोयी आपल्या घरी करू, इथल्यापेक्षा अद्ययावत. साहेब, पण इथे डॉक्टर असणार आहेत. काही अडलं, इमर्जन्सीला डॉक्टर असतील त्यांची काळजी घ्यायला. डॉक्टरांची गरज पडली तर आपण गाडी पाठवू. ठीक आहे? आपण साहेब इथे असलेल्या सुखसुविधा घरी उपलब्ध करून यांना तिकडे नेण्याची काय गरज आहे? मला तर तुला सगळं स्पष्टपणे सांगायला लागणार आहे. नीलम इथे का आली? तर तिचा अपघात झाला म्हणून. अपघात का झाला? एक भरधाव गाडी तुमच्या दिशेनं आली तर तुला वाचवायला नीलम त्या गाडीच्या समोर आली. बरोबर? बरोबर. म्हणे मला असं वाटतंय की हा अपघात नसून एक घातपात आहे. काय माझ्या विरोधकांनी कोणाला तरी हाताशी धरून हे मुद्दाम केलेलं आहे मला त्रास देण्यासाठी. किंवा मला असं वाटतं मला आता जास्त रिस्क घ्यायची नाहीये. तुम्ही दोघंही घरी चला. तिथे तुम्ही सेफ असाल. हवं असेल तर मी सिक्युरिटी वाढवतो. हा घातपात कोणीतरी मुद्दाम घडवला होता. हो, बघितलंच म्हणे स्वानंदीला किती टेन्शन आलं ते. म्हणून मी तुम्हाला हे सांगत नव्हतो. प्लीज हट्ट करू नका. आपण नीलमला घरी घेऊन जाऊ. तुम्ही दोघंही तिथे सेफ असाल. आता पुन्हा नीलमला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तिला इथे ठेवायचं तर मग ठीक आहे. आणि सर, साहेब बरोबर बोलते. आपण वॉर्डन मॅडमला घरी घेऊन जाऊयात. तिथे आपण सगळेच असू त्यांच्यावर लक्ष ठेवायला. आणि शेवटी इथली काळजी घेण्यात आणि घरी काळजी घेण्यात फरक आहेच ना. मला खात्री आहे वॉर्डन मॅडम लवकर बऱ्या होतील. आपण त्यांना घरी घेऊन जाऊयात. मणी, तू तयार आहेस ना? ठीक आहे, आपण घेऊयात मॅडमचा डिस्चार्ज. डॉक्टर, तुम्ही जी काय फॉर्मॅलिटी असेल ती करायला घ्या. ठीक आहे सर, मी सिस्टरला सांगतो सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. पण सर, यांना जेव्हा तुम्ही घरी न्याल आणि ज्या बेडवर ठेवाल तो बेड सॉफ्ट नको आहे. आम्ही सगळी औषधं लिहून देऊ, त्यांच्या वेळाही आम्ही लिहून देऊ. आणि आमचे फिजिओथेरपिस्ट घरी येऊन हळूहळू त्यांची फिजिओथेरपी सुरू करतील. येतो सर. मॅडम, कम्फर्टेबल आहे ना तुम्हाला सगळं? ह्यांच्या औषधाची लिस्ट मी तर ठेवली आहे. त्यात जी औषध आहे ती त्यांना द्या. त्यांच्या ब्रेनला त्रास होईल असं काय करू नका. त्यामुळे रिकव्हरीला वेळ लागू शकतो. आणि माझा नंबर स्वानंदी मॅडमकडे. काही गरज लागली तर मला फोन करा. सिस्टर, जर त्यांच्या ब्रेनवर स्ट्रेस आला किंवा त्या हायपर झाल्या तर कुठलं औषध द्यायचं? यामधला एक डोस या सलांमध्ये टाकून द्या. थँक्यू सिस्टर. ठीक आहे, येते मी. मॅम, काय अवस्था झाली ही तुमची? डॅड, हे काय होऊन बसलंय?
कशा होतात तुम्ही? हसत खेळत होतात, छान होतात आणि आणि हे काय घडलं मॅम? सुजित त्यांची अवस्था नाही बघवत आहे मला. पण खरं सांगू का, देवाचे आभारच मानायला हवेत. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही जिवंत आहात, तुम्ही घरी आलात. दुसरं कुणी असतं ना तर जीव गमावून बसलं असतं, पण तुम्ही वाचलात मॅम. मॅम, हे ज्यानी कुणी केलंय ना त्याची वाट लागणार आहे. मी सांगते तुम्हाला, खरंच त्याची वाट लागेल. बघा तुम्ही. पण जाऊ देत, आपल्याला काय करायचंय? आपण कशाला ना कुणाबद्दल वाईट बोला. मी दृष्ट काढते तुमची मॅम. मॅम, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल, खरंच. हो ना, इतका चांगला दिवस होता. मणीचा वाढदिवस साजरा करणार होता आपण, आणि आणि यांची ऍक्सिडेंटची न्यूज मिळाली. मला असा धक्का बसला म्हणून मी सांगते, जेवणच जात नाहीये मला आणि डोळ्यात धारच थांबत नाहीये. काय सांगू मी तुम्हाला. पण मॅडम, आता घरी आलात ना तुम्ही, आता ना बरं व्हायचं. हा, लवकर बरं व्हायचं. मॉम, सांभाळ स्वतःला. मणी, स्वानंदी, प्लीज तुम्ही दोघं सुद्धा काळजी घ्या. मणी काही लागलं म्हणजे औषधांसाठी धावपळ करायची असेल, प्लीज मला सांगा, अगदी मध्यरात्री सुद्धा. ओके? वॉर्डन मॅम, आता लवकर बऱ्या व्हा. रादर आम्ही सगळेच आहोत, तुम्ही लवकर बऱ्या व्हालच. दुष्यंत, ये ना. ये. मॅडम, कशा आहात तुम्ही? मणी, नाही म्हणजे तुम्ही सगळे आहातच, पण काही मदत लागली तर सांग मला, मी आहे इथेच. आई, काय होतंय? आई, आई, काय झालं? तुला त्रास होतोय का? काय काय होतंय? मणी, ते आत्ताच आल्यात ना हॉस्पिटलमधनं. त्यांना दगदग सोसवली नसेल आणि आपण इकडे सगळा एवढा गोंधळ घालतोय, त्यांना त्रास झाला असेल. आई, आई, तू शांत हो. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आराम करा आणि अजिबात कसलाही विचार करू नका. मला वाटतंय शालिनी म्हणतायत तसं आपण सगळे इथून बाहेर जाऊया. नीलमला जरा आराम करू द्या. ऍक्च्युली चला शालिनी, चला चला बाहेर वा. काय 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 होतंय? दुष्यंत, तुला काय हवंय? नाही, मी तुला काही मदत हवी आहे का? काही लागली तर सांग, मी आहे इथे. आणि स्वानंदी, तू तुझ्याकडे आणि बाळाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. ओके, प्लीज. येतो मॅडम, येतो. आई, आई, मॅडम, तू शांत हो, शांत हो. काय होतंय तुला? हे बघ, तू लवकर बरे होणार. आम्ही आहोत ना सगळे इथे. आम्ही आहोत काळजी घ्यायला. अजिबात काळजी करू नको तू. ठीक आहे? शांत हो. आराम करायचा आहे तुला. डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतंय ना? अजिबात हायपर व्हायचं नाही, त्रास करून घ्यायचा नाहीये. डॉक्टरचा मेसेज? अरे बापरे, ह्या सगळ्यात तर मी विसरूनच गेले की आज गायनेकची अपॉइंटमेंट आहे. मणी सरांना सांगायला हवं. मणी सर खूप टेन्शनमध्ये आहेत. वॉर्डन मॅडमची काळजी घेण्यात बिझी आहेत. ह्या सगळ्यात कसं सांगू मी की माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला. मणी सर,
काय काय झालं? नाही काही नाही. मी जरा आलेच. हॅलो डॉक्टर, आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करून काही दिवसानंतरची घेऊ शकतो का? नाही, मला माहिती आहे ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. खरं तर गेल्या महिन्यातच करायची होती, पण काही कारणास्तव राहून गेली. पण आत्ताही जरा घरात इमर्जन्सी आली आहे, त्यामुळे मला जमणार नाही. नाही का? आजच करावी लागेल? बरं ठीक आहे, मी बघते कसं मॅनेज होत आहे ते. स्वानंदी, काय झालं? काही नाही. तू जरी मला काही सांगत नसलीस तरी मला सगळं कळतं. आय नो तुला वॉर्डन मॅडमच्या तब्येतीचं टेन्शन आहे, पण म्हणून स्वतःकडे आणि बाळाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे? तुझी गायनेकची अपॉइंटमेंट आहे ना? मग ती कॅन्सल करू नकोस. हे बघ, बाळाच्या आणि तुझ्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. आय नो मणीला पॉसिबल नाहीये, कारण त्याला मॅडम जवळ थांबणं गरजेचं आहे. ती त्याची पहिली प्रायोरिटी आहे, जे की साहजिक आहे. पण मी आहे ना, आपलं बाळ ही माझी प्रायोरिटी आहे. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाईन. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. गरज नाहीये म्हणून गरज संपत नाही स्वानंदी. आत्ता डॉक्टरकडे जाऊन त्यांना भेटणं ही तुझी आणि आपल्या बाळाची गरज आहे. मग तुझ्यासोबत कोणी का असे ना, काय फरक पडतो? हे बघ, आपल्या बाळाचा विचार कर. चल माझं ऐक. हे बघा, माझ्या बाळाचा विचार करायला मी समर्थ आहे. त्याच्या बाबतीत काय करायचं हे मला चांगल्याने माहिती आहे. हो, आय नो तुझा हक्क आहे तो, तू आई आहेस त्याची. पण स्वानंदी, स्वानंदी अगं, मीही एक बाप आहे. मलाही त्या मुलाबद्दल काळजी वाटते. मलाही डॉक्टरांची त्याच्याबद्दल 4 गोष्टी बोलायच्या आहेत. आपल्या बाळाचे तू हार्टबीट्स ऐकले असतील स्वानंदी, पण एक बाप म्हणून मला त्याचे हार्टबीट्स ऐकायचे. मला त्याच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक नाहीये का? मी हात जोडतो तुझ्या पुढे. प्लीज माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल. नाही म्हणू नकोस प्लीज. हे बघ, तुला हवा तेवढा अन्याय तू माझ्यावर कर, पण आपल्या बाळावर अन्याय करू नकोस का? त्याला त्याच्या बापापासून दूर ठेवू नकोस प्लीज. ठीक आहे. खरंच? म्हणजे मी येऊ? थँक्यू सो मच स्वानंदी. चल. नाईस. माझं प्यादा आता हळूहळू वजीर व्हायला लागलंय तर. इंटरेस्टिंग. आता खेळात मजा येणार आहे. टेस्ट ओके, पण आता काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे चालताना खूप काळजी घे, कारण पोटामुळे पुढचं काही दिसणार नाही. त्यामुळे आधीच लांबूनच अंदाज घेऊन चालत जा. हो. झोप पूर्ण व्हायला हवी आणि वेळेवर जेवण करत जा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी किमान 10 मिनिटं तरी रोज वॉक करत जा. स्वानंदी, मला जरा बाळाचा हार्ट रेट चेक करायचा आहे. स्वानंदी प्लीज. डॉक्टर, ह्यांना बाळाचे हार्टबीट्स ऐकता येईल? ठीक आहे,
ये. थँक्यू. सावकाश. ओके. ओके. स्वानंदी, तू कोण आहे? माझ्या बाळाचे बाबा. काय? वा दुष्यंत छाणे, काय कमाल ऍक्टिंग केलीत तुम्ही. एखादा बापही आपल्या पोरासाठी एवढं रडणार नाही तेवढं मी दुसऱ्याच्या पोरासाठी रडलो. आता या मौल्यवान अश्रूंची ठरलेली किंमत एकदा का सुजितने मला दिली की झालं. स्वानंदी, स्वर्ग सुख म्हणजे काय असतं याचा अनुभव मी आता बाळाचे हार्टबीट्स ऐकल्यावर घेतला. तुझ्या पोटात आपलं बाळ आहे आणि ते लवकरच या जगामध्ये येणार आहे, हे फिलिंगच किती अमेझिंग आहे. थँक्यू सो मच. सगळे रिपोर्ट्स ओके आहेत हे ऐकून मणी सरांना खूप बरं वाटेल. पहिल्यांदा असं झालंय मणी सर माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये नाही आलेत, पण आता सगळं छान आहे हे ऐकून खरंच छान वाटेल त्यांना. गेल्या काही दिवसांपासून जे काही घडलंय त्याचा माझ्या बाळावर, माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय असंच वाटत होतं त्यांना. पण आता सगळं छान होईल. स्वानंदी, तू मणीचं नाव माझ्यासमोर सारखं घेतल्याने माझी एक्साइटमेंट कमी होईल असं जर तुला वाटत असेल तर युअर रॉंग. हे बघ, तुझ्यामध्ये आणि मणीमध्ये काय इक्वेशन आहे मला नाही फरक पडत. माझा इंटरेस्ट फक्त आपल्या बाळामध्ये. आणि आज बाळाचे हार्टबीट्स ऐकून मी एवढा खुश आहे की मला अख्ख्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय की मी बाबा होणार आहे. अरे ऐकावं. काय करताय तुम्ही?